काय झालं आणि काय समस्या आहे? आमची समस्या म्हणजे गावकऱ्यांची वरसाव्या गावाची पहिल्यापासून समस्या आहे. ही अनेक वर्ष झालेली आहे आणि आता नवीन टोलचा ढोल ऐकला त्याच्यामध्ये आम्हाला बोलावं असं वाटतं. कारण तर घोडबंदर गाव आणि एकत्र आलेले आहेत वरसावे गाव आणि हे त्याला विरोध करतायत टोल नाक्याला. आणि आम्हाला तो विरोध पाहिजेच, कारण तर आम्ही चेन्याचा हटवण्यासाठी केला, मग वर्सोव्याचाच हटवण्यासाठी केला. रोड तर चांगले नाही आहेत, पण तरीही त्या रोडवर टोल वसुली होते. हे कोण करतं? सरकारच करतं ना, त्यांच्याच पावत्या फाटतात. आणि हे सगळं सरकारच करतं. आणि आता हे नवीन आम्हाला टोल नाका लावणार, ते पण चढणीवर. आम्हाला वर्सावा ग्रामस्थ आम्ही सगळे गावात राहतो, आधीच आमचे हाल आहेत. मुलांना कॉलेज वेळेवर पोहोचता येत नाही, मुलांच्या शाळा विस्कळल्या जातात. तसंच मुलुंड चेक नाका ते दहिसर चेक नाका हा रोड घोडबंदर रोड आहे, बरोबर आहे. आता घोडबंदर गावातल्या लोकांनी विरोध केलाय म्हणून आम्ही वरसावे गावाले पण विरोध करतोय. आणि हे चुकीचं आहे का? घोडबंदर गाव राहिला खाली, पण घोडबंदर रोड हा प्रसिद्ध आहे. कुठेही विचारा, ठाण्या रोड, ओला रोड, कुठेही पण जा, तुम्हाला घोडबंदर रोडच सांगणार. मग त्या घोडबंदर रोडची ही हालत का? असं म्हणणं आहे लोकांचा की गावाच्या लोकांना जे युवा आहेत त्यांना रोजगार भेटणार. पण रोजगार मिळू शकत नाही साहेब, कारण तर का रोजगार हा ना, हा कधीच कोणाला मिळालेला नाही. ते गव्हर्नमेंट नोकरीमध्ये ज्याने अर्ज भरले त्यांना नोकरी मिळालीच नाहीये, ते अजून पण बेरोजगारच आहेत. ज्याने यांचे खिसे भरलेत नगरपालिकेचे त्यांना नोकऱ्या मिळाल्यात, माझा सरळ आरोप आहे. हा टोल नाका इथं येणार त्याच्यावर आपल्या इकडच्या गावाचं जे युवा आहेत. टोल नाका येईल ना, तो पण कोणाचा येणार आहे ते पण माहिती नाही, कोण बनवणार आहे. एखाद वेळी ते स्वतःच्या खिशातले पैसे घालून बनवतील आणि त्याच्यातनं टोल वसूल करतील. आता गव्हर्नमेंट पण काय, मीरा भाईंदरकडे तर पैसा नाहीये, तिजोरी खाली आहे त्यांची. महाराष्ट्र सरकारकडे पण पैसा नाहीये, मग टोल बनवतोय कोण? आणि टोल नाका जर बनवून एवढे खर्च असतील तुमच्याकडे तर आधी रोड बनवा ना. जे लोकांची समस्या आहे ती आधी करा, पूर्ण करा. का त्यांना टोल भरायला पण लाज नाही वाटली पाहिजे. लगेच 200 सांगाल, 300 सांगाल, लगेच देऊन टाकतील. आता पुन्हा एक्सप्रेसला जातो, टोल भरायला कोण नाकारतो का? कारण त्यांना एक्सप्रेस हायवे मिळतो, डायरेक्ट पोहोचतात ना तिकडे त्यांच्या वेळेवर. पण आमच्याकडे काय, टोल भरायचं आणि आरामात जायचं खड्डे खुड्ड्यातून. हे आमचे रस्ते आहेत. आता ठाणा रोड पकडा, अहमदाबाद हायवे पकडा, किंवा आपला मुंबईचा रोड पकडा, आणि नॅशनल हायवे नंबर 8 नंबर आहे हा. कुठे आहे त्याची सुविधा? ती तुम्ही सांगा.